चाल बाई, पोया घ्या झाल्या आता, फक्त पुरणाच्याच पोया राहिल्या आणि तयार नाही झालं. आता तिला म्हणतो कढी फोडणी द्यायची आहे, म्हणतो जाय कढीपत्ता घेऊन ये म्हणतो. पिंकी, अय पिंकी. हा मातोश्री बोल. मला जरासा कढीपत्ता आणून दे, कढी फोडणी घालायची आहे. अमाय आई मी जाऊ काय आता? नाही मी जाऊ का म्हटलं, मला शाळेत जात आहे ना. शाळेत जाय उशीर होईल ना, मला कढीपत्ता आणायला लावतं तर मग तर मोठी म्हणतं शाळेत नाही जात, शाळेत नाही जात. आणि शाळेत जायच्या वक्त काम सांगते बापा. माहिती आहे ना जरासा कानून. आणि असं पोया आहे, कोणती शाळा आहे तुझी आली? नाही पोया आहे ना आजचा, कळी फेकतो शाळाला मेळा. सुट्टी राहत त्या दिवशी शाळेत जातो म्हणते, आणि शाळा राहत त्या दिवशी हिंडायला जाते मला तिकडे. कामशीरच गेलती व माय, कामशीरच गेलती. आणि सुट्टी म्हणजे काय, आज काय सरकारी सुट्टी आहे काय? पाय बरं कॅलेंडर मध्ये लाल आहे का तो? लाल कलरचा अक्षर आहे काय? पाय बरं काही गोष्ट करतो माय, आज सरकारी सुट्टी नाही आहे, शाळा आहे आज आमची. हो ना, तर कोळी कायच्या काही कुकडचे कुकडे बोलतो बापा. काय माहित बापा, काही समजायला नाही आपल्याला. सणावाराच्या दिवशी सुट्ट्या नाही राहत तुम्हाला. तू तर बस, मला तर त्यावर यकीनच नाही होत ना माय, यकीनच नाही होत. तू भले लुचार धंदे करायला लागली आता. हो, मला तर काही समजायला नाही येत बापा तू काय करावं. काय बोलताय लुचाळलं मुचाळ? सणावाराच्या दिवशी तुला चांगलं नाही बोलतायत का? काय लुचाळपणा केला मी ना, तर बोलायला लावतो मला तर. काय माय आई, तू असेच संस्कार मायावर पडते ना. मग मी लहानशी कसं आहे तरी तुम्हाला लुचाळलं मुचाळ म्हणून राहिली. काय झालं दावीत गेली म्हणून? काही कुकडचे कुकडे बोलतं, काही अर्थ समजतील त्याचा, कुठच्या कुठं काहीच्या काही बोलतं. तू गावरानी राहिली, शेवटी गावरानीच राहिली बापा. हो ना, तर जा ना, जाय शाळेत जाय. हो, तुला लय चांगलं बोलता येते ना, शाळेत जाऊन तर बोलायला लावते मला. नाही बोल ना काय थांबता, बोल ना, तू एक दिवस आहे, बोलून किती दिवस बोलशील? लग्न करेपर्यंत. मग ती एकटीलेच टोले घेणार तुले, एकटीला टोले घाले तू बाई. त्या डोक्यावर पाणी चाललं माया, आता माया डोक्यावर पाणी चाललं. काय कराव काय समजायला नाही होऊन राहिलं बापा. ही पोट्टीने काय लयच तुम्हाला वरपते ना, कशीच्या कशी कुठच्या कुठे वरपते बापा. जाय ते बैल गेले आणि तिकडे लवकर स्वयंपाक कर, आणि बाबाला सांगून दे बैल जोडी धुवाले. हो, बाबा धुवणच नाही, दारूच्याच नांदी लागल. हो, तू जर पोरगी असती ना तर बापाचा शौक घेतलाच असता. हो, बापाचा शौक घेतलाच असता तू ना, 10 रुपयाचा. मी सांगून राहिला तुले, कुठंच चुकली नाही बापा. तू एवढंच ऐका, तू माणूस आहे, तू बाई वय, बस एवढ्याच चुकला देव असं. हो, अव स्वतःच्या लेकराबद्दल चांगला विचार नाही करतो आई तू. लोकांच्या लेकराला चांगले म्हणते त्या कोमलले. असं असते ना माय, स्वतःचे लेकर चांगले असले तरी बेकार म्हणते, लोकांचे लेकर बेकारी असले तरी चांगले म्हणते. जमान्याची रीतच आहे बापा हे. हो, जमान्याची रीत सण, पण माया जे आहे ते आहे बाई. ते कोमल चांगली आहे, जगाला माहित आहे. तू आता बदमाश झाली, आतापर्यंत नव्हती तू, पण जेव्हापासून त्या आरती सोबत राहायला लागली तू, तेव्हापासून वयाच गेल्यासारखी करू राहिली. थांब ना, असं शांता काकूलेच सांगतो मी. का माया म्हणतो का तुमच्या पोरी सोबत राहिल्या ना मी बेकार होऊन राहिली, मी तुमच्या पोरी सोबत राहत नाही, असंच सांगतो शांता काकूले. कायले मजाक केली मी ना, मजाक करायले मजाक केली, आता लगेच मजाकीवर आली. काय माय भांडण लावशील काय? चोनक्या मना नको करू. मग आई बोलायच्या आधी विचार कराव. तेच माई मैत्रीण होय, तिचीच माहिती मैत्रीण होय. काय गोष्ट करतो बापा आई तू, कुकडच्या कुकडे तू तर घरी येत म्हणे, काल लात मारली तर घरी कशी काय आली? घे ना माई, बापाशिवाय पर्यायच नाही राहत पोरील दुसरा. नाही बाहेरच राहतो ना मी. एखादा पाहिलं असतं तिकडे पाहिली असती म्हणजे समजलं असतं तुले. ते नाक कापलं असतं तुला, खाली पाय लागलं असतं ना, तेव्हा समजलं असतं तुले. हा का बाई, तू घरी नको या जोईले, असं कसं म्हटलं बा आपण म्हणून. भली तोंडाले वर बाई, तू तोंडाले वर पाले. प्रत्येक गोष्टीचा सवालचा जबाब राहते बाबा त्याजवळ. हाय बाई, एकदम माय कलंक काय तू बाईच्या जातीले. पण आपल्याला बाई त्या एवढं भरभरा बोलणं, एवढं रंगाचं बोलणं येतही नाही बाबा. कुठून शिकली काय शिकली तर चालली मी शाळेत. हो, घरी राहून काही फायदा नाही. तू नुसतं माझ्यासोबत झगडा करायला. तुला लोक प्यारे हाय ना, तू एक काम कर ना, घरातले बाहेर काढ, बाहेरच्या घरात भर. तेच कामं राहिले ना आता. कोणाला भरलं मी ना, कोणाला भरलं म्हटलं. ते सांगून राहिलं मी, मला तू घराच्या बाहेर काढ. आता त्या कोमलनं तिच्या पहिल्या मायले खाल्लं, त्याच्यानंतर आता कमला आईले खाल्लं, आणि त्याच्यानंतर गंगा आईले खाऊन राहिली. आता तुझ्याजवळ घेऊन येतील, तुले खाते ते. काय गोष्ट करतं मा, मोठी कोमल करते, घेऊन येतील घरात. काय बाबा पोट्टी आहे, लवकर शाळेत. अव दलिंदर, हे असे पापण असले तरी चालते बापा. तसंच आहे ना बाई, पटलं तर टेक, नाही तर राम टेक. तुले खरं बोललं म्हणजे झोमते ना, मग खरं बोललं म्हणजे झोमाले. म्हणून बाई माझ्यासोबत उलझत नको जात, माझ्या तोंडी काही लागत नको जात जाऊ तू. जाय बापा, आजचा पोया आहे बापा, आजचा दिवस तरी चांगला जाऊ दे. जाय, मी स्वयंपाक करतो एकटी. आणतो मी कढीपत्ता आणतो, सारा सांगतो. फक्त जेवायला तू आयतो. हा, जेवायला जाय तू, जाय लवकर. आयतं सांगते, बस झालं माय बाबा आणते घरात. नाही पोट्टीला काय करावं, काय बाहेरचं लागलं का, भूत लागलं का, वारं लागलं, काही समजायला नाही राहिलं बापा. हिच्या एवढं बोलणं तर मला नाही येत. मामाई नाही बोलली मला एवढं कधी. किती रंगाची बोलते बापा. कुठं नाही शिकली, वकील झाली ना माय, दुसरी वकिलीन वाले. काय करावं ना काय नाही तर बापा. अमय आई, काऊन आई कुठून राहील तू अशी? अहो माय कोमल, बिचारे हे काय की सांग मुळे झालं बिचारे. हात पाय डोकं भरलं, दुखून राहिलं. सर्दी नाही, बरं नाही वाटून राहिलं बापा. कसंच लागून राहिलं मला आता. बीपी गिपी लो झाला काय म्हण बापा.
अमाय असं कसं झालं बाई अचानक मध्ये? हा, दवाखान्यात चाललं मग? बाई, दवाखाना रात्री उघडते ना माय, आता पोहायचं आहे ना, बंद आहे दवाखाना. बाहेर गावची चालू राहते. सध्या जाऊ दे ना. पाहू मग. थंडी लागून राहिली का मला? नाही नाही, थंडी नाही लागून राहिली बापा. चल ना मग आई, बाहेर गावले जाऊ ना आपण. नाही 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 नाही, बाहेर गावले नाही जाऊ आपण. आपण गावातल्याच जाऊ रात्री, एवढं काही नाही झालं. अंग म्हणून झालं बाई फक्त. अमाय आई, तू अंग किती गरम आहे बाबा, सन्न ताप आहे ना. अमाय, हे काय करावं आता? आई, डीट काढून पाहू का व? हा, साखर पाणी आणून दे तुला, डीटही काढून पाहिजे थांब. हो, काढून पाय बरं माय, डीटही काढून पाय ना, जरासं साखर पाणी हान, बरं वाटते मग. जरासं बीपी गिपी लो झाला असेल बापा. ने बरं मा रघुनंदन. अमाय, काय झालं हो गंगा? काय झालं म्हटलं बापा? कोण आहे हो बापा? बबिता काकी होय वाटते. हो माय, बरंच नाही हो बापा. अचानक म्हणजे सांग म्हणून आलो व, डोकसन पाय भरले धरले बापा. सर्दी नाही भनभन लागून राहिलं हो माय. बबिता काकी, जराशी दीट मीठ काढून पाय बापा. आई, मी आजीले फळ आणून दे दीट काढायला. हो हो हो, जाय दे मा. अगे माय बाई गंगा, ताप तर सन्नाय हो बाई तुले. अवय दीट मीठ नाही वय बाबा, दवाखान्यात चालली जातो, लागू लागले 300-400 रुपये. हो काकी, रात्री जाईन ना माय, रात्री जाईन. आता दवाखाने उघडे नाही राहत, आणि बाहेर गावले काय न जात बाप्पा. सणावाराच्या दिवशी रात्रीच जाईन. आजी हो आजी, हे कागदाची डीट काढून पाय, बिचारी कागदाची. मी कागद पेटवले हाय याच्यात, कागदाची काढून पाय. हे डीट भारी निघते फळ्याची, मग काढजो. आण बापा आण. दीट निघो, टोक निघो, आल्याची निघो, गेल्याची निघो, काजलची निघो, कलावतीची पहिले निघो, त्याच्यानंतर कामलाची पहिले निघो, माई निघो, कोणाची बापा भूतागीताची निघो, ज्याची लागली त्याची निघो, कुत्र्या माजऱ्याची निघो बापा, शांताबाईची निघो, रश्मीची निघो, पिंकीची निघो, आरतीची निघो, त्या हिच्या नवऱ्याची डीट निघो, टोक निघो, आल्याची गेलो, निघायची निघो, पण डीट निघो बापा, पण डीट निघो. कोणाची जरी डीट लागली असेल ना, पण डीट निघून जाय बापा. ज्याची लागली असेल त्याची पहिले निघून जाय. हो, जाय बाई, कोपऱ्यात पाणी घे, आणि त्या कोपऱ्यात नाही का हे उबळ मारून दे. जसं पाणी ओढलं, जसं ते फुटलं, म्हणजे ते असं आवाजच करते, समजून जायचं का डीट निघाली. हो ठीक आहे काकी. काय माहित माय काकू, बिचाऱ्या असं मोठे जाते काम आलं ना, असं नवऱ्याची बिचारी माझी तब्येतच बेकार होऊन जाते. एवढे काम माय कोमल तिलेच करावं लागते बापा. माय मोहल्ला मन दुखते, तिलेच कामं करावं लागते सर्व. कमी लागते कामाचं नवराले. आता आज पुरणपोळी की करावं लागते बापा, बैलासाठी कमी करावं लागते काय? हो ना, बिचारे तब्येतच वागून येते बिचारे आपलं. माय असं काऊन होते बापा सणासुदीले? काय माहित माय काकी, बाकी दिवस चांगले जाते, सणवार पाहून बापा अंगाला रोग येते बापा. काही बाहेर गेलं असन, काही पाहिलं कोण नाही बापा बाहेर गेलं असन तर. कुठं पाव बापा, कुठं पाव. आपलं बिचारे मन तसं नाही आहे ना, कपटी मन नाही आहे ना आपलं. हो ना, तर आपण तसं काही विचारही नाही करत बापा. हो ना, तर लोकांना बिचार बिनफालतूचे धंदेच काय राहिले काय नाही बापा. काही नाही माय गंगा, आपण म्हणतो बापा, आपण जे वाहत असते ते होतेच बापा. जाऊ दे माय काकी, भरम भरायला नाही पुरत मनात. काय म्हणतो ती काय आली तू? काही नाही माय, कढीपत्ता मागायला आली. जा ना मग तिकडे, हे स्वयंपाक खोलीत जाय. कढीपत्ता हाय माया घरी, मागजो तिथे. असं बरं घेतो मी. बिचारे काल माया घरी बिचारे पिंकी आली होती बिचारे, आणि रश्मी माहीतच बसली होती, माझी तब्येत खराब होती का नाही, तर बिचारे आली होते. बोलली बिचारे पिंकी, काय सांगू माय गंगा तुले. काय बोलली काकी तुले? काय बोलली ते? हा, तिच्या मायले म्हणे घरी चल म्हणे. तर तिची माय तिला 2-3 शब्द बोलली बाई. म्हणून मग तिच्या मायनं काय म्हटलं तिले, रश्मीनं, तू लातीनं झोडपतं म्हणे. मग ती काय म्हणे, हो लातीनं झोडपासाठीच आहे ना म्हणे मी, म्हणे पोरी त्याच्यासाठी राहते म्हणे, म्हणून तर तुम्हाला पोरं पाहिजे म्हणे. पोरं कशी मी तुम्हाला लाती खायला लगडते म्हणे चांगले म्हणे. त्याच मागं रिझन आहे म्हणे, पाय ना म्हणे हिचं पोरग असून म्हणे बाई. इले हिचंच पोरग पाय म्हणे, इले टाकून म्हणे शहरात राहते म्हणे. सांग बिचारे, बोललं बेकार वाटलं मला. हिचा स्वभाव आहे म्हणे कसा आहे म्हणे, म्हणून तिची सुनील वागवत नाही म्हणे. एवढी रंगाची बोलली बाई ती उलची पोट्टी. मला अंतकरण दुखून आलं माय मला गंगा. जाऊ बापा, लढू नको काकी, आता मी तिले पाहू का माय पाहू बापा. लढू नको बरं, लढू नको. जाय कढीपत्ता घे, स्वयंपाक कर बैल पोळ्याचा, आणि बैलाले मन बापा का सगळं सुखी समाधानी जेवण होते सगळं बरोबर. जायचं, आता लढू नको सणासुदीच्या दिवशी अपेक्षावानी. बरं बापा गंगा, बरं. हॅलो, बोल ना, काय म्हणते? अरे माझी आई होती ना, त्यामुळे मला नाही फोन उचलला, थोडं हार्ट गेलं. सॉरी पिल्लू सॉरी. अरे ते काय आहे ना, आज थोडंसं कामात आहे. आज पोळा आहे ना, त्यामुळे नाही का मुळीच मला टाइम नाही मिळत आहे. माझी आई हे काम कर ते काम कर, नुसतं काम सांगत आहे कालच माझी आई, त्यामुळे ती मला जास्तच काम सांगत आहे. हो ना, काय करावं रे, मला काही समजायलाच नाही येत आहे.
अरे पिल्लू, पण मी कसं सांगू यार आईला की मला लग्न करून दे. का मला तुझ्या हो ठीक आहे, ठीक आहे, मी तुझ्या घरी आल्यावर काहीच काम नाही करेल, तू नाही करू देशील, पण माझ्या आईच्या घरी आहे तोपर्यंत आईने जे काम सांगितलं ते तर करावंच लागणार आहे ना. आता एक मुलगी म्हटल्यावर मला तेवढं पण ते काम करावंच लागेल ना. तू म्हणशील का हे काम नको करत जाऊ, ते काम नको करत जाऊ, अशानं कसं होणार आहे. माझी आई म्हणून काऊन नाही करत. आता पोरी बळी जातील तेवढे काम करावंच लागते मी इकडे. हो हो बरं बरं. हो हो बरं बरं, मी इकडे. मी काय म्हणते, थोड्या वेळाने बोलते का रे. सॉरी 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 सॉरी, ओके ओके, बोलते मी आताच बोलते. सॉरी, मला माफ कर. बोलते मी आताच बोलते, असू दे आई. हो हो, बोल ना बोल ना. मग काय म्हणतात, तू जेवला नाही का? जेवण करत जाणं. नाही मी जेवली. हो नाही रे तू तू पण जेव ना. खरंच खरंच जेवली मी. हो बापा, कोण होय व आरती? कोण नाही म्हटलं एवढ्या सणावाराच्या दिवशी एवढ्या रिकाम तिकडं कोण आहे व त्यासोबत बोलाले मार घंटो घंटो. काही नाही गाई, आई काही फालतू बोलू नको ना ग. माझी फ्रेंड आहे, माझी क्लोज फ्रेंड आहे ना. हो 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 ग. नाही ग, मी नेहमी माझ्या आईने आज बघ पिंक कलरची साडी घातली आहे आणि ऑरेंज कलरचं ब्लाऊज घातलेला आहे. हो, नेकलेस वगैरे घातलाय ना माझ्या आईनं. हो का? नाही नाही, ते हाफ शोल्डर ड्रेस मला ठीक नाही वाटत. अच्छा अच्छा, हो 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 हो, हा हा ठीक आहे ना. हो हो. काय माहित बापा, हे पोट्टी यावं तुले मग काही बोललं म्हणजे भला पावर येऊन जाते. उठण्यात चालली जाते मग तू यावाल्या. काही बोललं म्हणजे बातच बिचकते तू यावालं. आपण काय काय गलत करतो हे नाही समजत तुले, हे दिसत नाही तुले. माय बोलते ते दिसते तुले. हा मी काय म्हणते, मी थोड्या वेळाने कॉल करते तुला, म्हणजे माझी कामं वगैरे नाही पटल्यावर. रिया, नंतर फोन करते मी. हो हो ठीक आहे ना. हो हो ठीक आहे. आता आई माझी कल्ला करते, काम कर म्हणते. ठीक आहे. काय वय आई? नाही काय वय म्हटलं, कोणासोबत फोनवर बोलत असलं म्हणजे एवढ्या जोरा जोरात म्हणा लागते काय, कोण रिकाम टेकडं वय ना कोण काय वय. आई काही पाहून तर बोलत जाय, कोणाला खराब वाटवून का काही का बाई, अशीच आहे का हो तू? आता कसं समजलं तुले? नाही आता कसं समजलं म्हटलं, का त्याला चांगलं वाटलं असं का नसन वाटलं म्हणून. अरे कोमल रंगारंगाची बोलतात तेव्हा तुला काही वाटत नाही का हो? काही बा आपण बुडी बाडी काही येडा बाकडं बोलतात, इले काय वाटत असेल म्हणून काही लाज आहे त्या जीवाले. आता त्या फोनवर कोण होय त्यावाला, कोण नाही तर त्याला उली सगळी काम तिकडे काय म्हटलं भल्ली तू सारखी होऊन राहिली. त्या कोमल रंगारंगाचं बोलतात तेव्हा तेव्हा म्हटलं तेव्हा कुठे जाती अक्कल. हे बघ मम्मा, हे जुन्या जमान्यातली बाई होय. कोण? कोमल. तिचं नाव कोमल. हे या जनरेशन मध्ये तिचं नाव कोमल आहे, हेच नाही म्हणा. जर तिचं नाव पाहिजे होतं दुर्गा, कुसुम, बहिणाबाई असे नाव पाहिजे होते तिचेवाले ओल्ड. तिचं नाव झालं कोमल, म्हणून थोडीशी ते यंगेस्ट मॅन वाटते. पण ते खरंच बुडी आहे, ते बुडी म्हणून मग जशी आहे तशी म्हटलं बाई. अहो घे, जास्त उतूत जास्त शायनीपणा नको करू. तिच्या जेवढे चांगले पण आहे ना तेवढे तर तिच्या नकाची बरोबरी नाही करत तू. वडी सांगून राहिली तर तू तर माझी लेक बायच वय, माझी पुढलेक बाय वय, तरी मी सांगू शकतो का तिच्यावानी पोरगीच नाही आहे. हो, जुन्या जमान्यातली नाही आहे ती, हाय नवीनच जमान्यातली. पण तिला सगळंच समजते, जुनं नवीन त्यावर नाही आहे. नवीन याच्यात तू पुरी वाया गेली. तुला नवीन याच्यातले काही संस्कारही नाही आहे. तुला नवीन याच्यातलं सगळं ते फालतूचं बोलणं, कोणाला कसं मन दुखणं तेच समजतं तुला, बाकी काही नाही समजत. काय सणावाराच्या दिवशी तू तोंड वाजवायला राहतो मायावाला मला. ठीक आहे ठीक आहे, मी माझ्या जागी बरी आहे, ती तिच्या जागी बरी असेल. ओके, मला काही प्रॉब्लेम नाही तिच्याबद्दल. तिच्यात माझ्यात कंपॅरिझन बिलकुल नाही करायचं, समजलं का? आणि ते काय काय काम होत तुले? मी मस्त बोलून राहिली होती तर चालली इथं काम तर सांग. कोमलचं व्हायचं बसून राहिली म्हणजे कधी करायला लागत त्या पोट्टीचं काम. म्हणजे जाय कढीपत्ता आण आणि कढी मांडून दे आणि भजे तयन घेऊन काढून घे, मी पुरण टाकतो तोपर्यंत. बैल यायला साता. हो 3 वाजून राहिले, लवकर जाय. फालतूच टाइमपास नाही करायचा कुठंच. नाही बाई, अर्ध स्वयंपाकच सांगितलं बाबा. ठीक आहे. हो हो. आणि का त्या पिंकीवर तू असं पडला? तू जशी हेकड बोलते ना तशीच ते हेकड बोलते, म्हणून सांगून राहील तुले. तू कोणाचं चांगलाही नाही समजा पाहत ना, तर कोणाचं वाईटही नको पाहत जाऊ. म्हणाले म्हणजे माया मनाचा अर्थ असा वय, तू कोणाला तुझी चांगली सवय नाही देऊ शकत ना, तू वाईट सवय नाही द्यायची कोणाला, समजलं? माया असं कायले पडला म्हणजे उलटी कायले? तिला जर कोणी काही बोललं ते ऐकून घेणार आहे का? नाही ऐकून घेणार आहे का म्हटलं? तिला मायापेक्षा पहिलेच हुशार आहे बोलण्याच्या बाबतीत. तिचं काय सांगून राहील तू मला? धन्य हो माऊली, तुले धन्य हो. माया आता रागाले पारावर नाही राहील. तू चालली जाय, लवकर चालली जायची, का सांगितलं तेवढं काम कर जाय. हो हो, तूच काढ जाय नवीन नवीन. लय मुज्जर झाली बाई पोट्टी, हे हाताखालची नाही राहिली, आता हाताखालची राहिली. आपण प्रेमाने समजून सांगावं, ह्याकडेच बोलते नुसतं. उरकवूनच टाकू इथं. थांब म्हणा, थांब लवकरच बोलायला लावते मला. काऊन काय झालं? काऊन अशा दोघी जणी आल्या सणावाराच्या दिवशी सकाळी सकाळी? काऊन घरी स्वयंपाक गिपाक नाही करायला लागत का तुम्हाला? करायला लागते कमला, पण आम्ही काय म्हणतो तो एक गोष्ट ऐकतं का तू? सांगा ना बापा सांगा, एक गोष्ट काय रे 10-12 गोष्टी सांगा, ऐकतो मी. अहो आम्ही म्हणतो तो आम्हाला नवरे नाही आहे, म्हणजे तुलाही नवरा नाही आहे मला नवरा नाही आहे, तर जास्त स्वयंपाक करायच लागत. तुला त्या पोरीसाठी करायला लागते, मला तर मामासाठी करायला लागते. तर मी अशी म्हणत होती का तिघी मिळून एका जागी स्वयंपाक करू बा काजलच्या घरी, आणि लागेच तर माझ्या घरी माझ्या मुलीसाठी मी डब्बा आणन, आणि त्या नवऱ्यासाठी ना त्या पोरीसाठी तू डब्बा आणजो. हिच्या घरी करतेस पट्टे का तुले? अमाय पण सणावाराचा स्वयंपाक आपापल्या घरीच करत असते ना.
असं लिहिलाय का कुठं, लिहिलाय का असं कुठं? चल ना माझ्या घरी करू ना. माझ्या घरीच नाही होते त्या घरी घेऊन येजो आणि आपण तिघी जणी सोबत पूजा करायला चाललो जाऊ. कोणाला माहित पडते व घरी उठापटा केल्यापेक्षा म्हणजे आपला टाइमपासही होते, गोष्टी होते, सर्वच होते, काम धंदा होते, मनोरंजनही होते. हसत खेळत मस्त स्वयंपाक करू आपण तिघी जणी. मग पट्टे काय पट्टे काय म्हटलं, बिचारे भल्ले जीवावर येऊन राहिले बिचारे स्वयंपाक करायला. जीवावर येऊन राहिलं म्हटलं चला बाई तिघी जणी सोबत करू म्हटलं. मी आपण काही बिचारे एकामेकीच्या दूर गेलं का गमतही नाही मला, म्हणून नाही काय सोबत सोबत करू बा म्हटलं. तसं करा बापा, मग तसं करा. हाय का नाही, मस्त होऊन जाते धुमात धुम. बरं चाल मग, तिकडे बैल याचा वखत होय ना, आपल्या पुरणपोळ्या व्हायच्या राहील आता. नाही मनातून तशी वरतून वरतून तर पूजा करायला लागेल ना लोकांना दाखवासाठी. काय म्हणन लोक बापा. चल आपण मग काही ना काही करायला लागेल ना. चल बापा मग आपण पूजा गिजा करू, मस्त पैकी साड्या गिड्या घालू. मस्त पोरं बारा येते ना बैल घेऊन, मस्त सजू दाजू मस्त, मग पूजा करू मस्त. अहो बिचारे पोरं ये ना, जवान जवान पोरं येते बैल घेऊन, चांगली ती साडी गिडी घालून पूजा करायला लागेल मस्त. ठीक आहे ना, मग जाऊ ना आपण पूजा करायला. आता चल ना मग, मस्त झडते गिळते पाहायला गेलो असतं व. जाऊ ना लहान पोळ्याला जाऊ आपण झडते पाहायला. आता नाही जाऊ, इथं लय माणसं राहते ना बाबा, वयस्कर लय गर्दी राहते ना तिथं. इथं नाही जाऊ आपण, तान्या पोळ्यामध्ये चाललो जाऊ लागेल झडते मळते पाहायला. आणि काय सरलं काय आपलं अजून त्या आरतीला आपल्याला चालमध्ये फसवायचं आहे ना, झालं काय काल भेटली म्हणून रोज रोज भेटायचं आहे ना तिले, म्हणजे असं पूर्ण आपला मोहरा बनवून टाकायचा आहे ना. मजा काय काय ते काम आपलं सक्सेसफुल झालं पाहिजे. होते हो बापा होते, सर्व देव बरोबर करते सर्व देव. गावात उदाशी पोट्टी भेटलीच नाही का हो, एवढ्यात दिसलीच नाही गावात, नाही का होते कोण कोण कलावती कोमल दिसलीच तर नाही, किती दिवस झाले. काय काय चाटतं का तिले, जाऊ दे ना, मेली तरी आपल्याला काय फरक पडते, मेली असन. नाही हो, सणासुदीच्या दिवशी असा अपशब्द नको बोलू कमला, काही असो तिकडे दुश्मन असो का काही असो, सणासुदीच्या दिवशी चांगलं देवाचं नाव घ्यायचं. काय बापा पापात जायचं, पापात झाली तुम्ही काढता बापा. चला बरं चला लवकर स्वयंपाक करून टाकू, चला बापा. ते तो देणार होता 15,000 दिलेच नाही का हो त्यानं. नाही ना बिचारे, भुलूनच गेला तो. त्याला पोया म्हणून मागा लागन आता, पोया दे म्हणा लागन, 5,000 रुपये 15,000 रुपये पोया दे म्हणा लागन आता. हाव बिचारे पोया मागा लागन त्याला पोया. हो म्हणजे पोया म्हणून तरी देन तो. अमाई नाही ना सुनेले क्राऊनी बरं वाटते का होते पोया घ्या मग ना. नवरा वैरा किती काही झाला तरी मानलेला नवरा. हाव ना, तेवढा हक्क गाजवता त्याच्यावर. करा बापा काय करतात. चाल ना माय कमला, एक गेली का एक गोष्ट, एक गेली का एक गोष्ट, मला तर काही सुचूनच नाही राहिला आज काही बोलायला. नाही तर काय चल बरं पोया आहे, चल लवकर स्वयंपाक झाला पाहिजे.